हाय एव्हरीवन. आज हेअर मास्क कसा तयार करायचा, मेहंदी कोणती यूज करते किंवा त्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत हे तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी इथे शहनशाह मेहंदी पावडर घेतलेली आहे. ही ब्राऊन शेडची मेहंदी आहे. अप्लाय केल्यानंतर हेअर्सचा जो कलर आहे तो ब्राऊन येतो. हेअर्समधला जो डिफरन्स आहे कलर्सचा तो जास्त करून उन्हामध्ये गेल्यानंतर केस हे ब्राऊन दिसतात. सो त्यासाठी ही मेहंदी अगदी बेस्ट मेहंदी आहे. त्यामुळे मी ही इथे यूज करत आहे. इथे 2 पॅकेट घेतलेले आहेत कारण मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी यूज करणार आहोत. सो इथे ही मेहंदी घेतलेली आहे. सर्वात आधी लोखंडाच्या कढईमध्ये ही मेहंदी सर्व घेतलेली आहेत आणि ही जी जुनी मेहंदी होती माझ्याकडे जिचा कलर ग्रीन होता तर तीही मेहंदी ॲड केलेली आहे. सोबतच पाणी घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मेहंदी मिक्स करताना थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करायचे आहे कारण यामध्ये गाठी तयार होतात. त्यामुळे गाठी तयार होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लोखंडाच्या कढईमध्येच जमत असेल तुमच्याकडे लोखंडाची कढई तर त्यामध्येच तुम्ही मेहंदी कालवून घ्या. लोखंडाचं कोणतंही भांडं असेल, तवा असेल, कढई असेल तर तुम्ही लोखंडाच्या याच्यामध्येच चांगली मिक्स करून घ्या मेहंदी. कारण लोखंडाच्या कढईमध्ये जर मेहंदी मिक्स केली तर त्याचा बेनिफिट खूप जास्त होतो. त्यामुळे लोखंडाचीच कढई किंवा तवा यूज करा. आता इथे थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं असं मिक्स करून घेत आहे मी. आता या मेहंदीमध्ये आपण ॲलोवेराही यूज करणार आहोत जेणेकरून आपले हेअर्स जे आहेत ते जास्त सिल्की होतील. तर घरी इथे ॲलोवेराचे झाड आहे आमच्याकडे. ॲलोवेरा त्यामुळे इथे कट करून घेत आहे. सोबत आमची इथे मिरचीची झाडंही आहेत. तुम्ही इथे बघू शकता शेजारी मिरचीचं झाडही आहे. ॲलोवेरा चांगली मोठी कट केली कारण आम्ही दोघीजणी यूज करणार आहोत तर जास्त ॲलोवेरा लागणार आहे म्हणून खूप जी मोठी आहे तीच इथं कट करून घेतली मी. ॲलोवेरा कट करून झाल्यानंतर चांगली धुवून घेतली आहे कारण त्यावरती जी धूळ असते ती सगळी निघून जाण्यासाठी इथे चांगली स्वच्छ धुवून घेतली. साईडचे जे रेषा आहेत, जे काटे आहेत ते सर्व कट करून घेतले आणि यातला गर जो आहे तो चांगला काटा चमच्याने काढून घेतला. जर डायरेक्ट ॲड केला किंवा मिक्सरला वाटून घेतलं तर चांगले ब्लेंड होत नाहीत, गिठळ्या राहतात. त्यामुळे काटा चमच्याच्या साहाय्याने चांगलं क्रश करून सर्व ॲलोवेरा जेल काढून घेतला. हेअर वॉश केल्यानंतर ही ॲलोवेरा केसांमध्ये तसाच राहतो. त्यामुळे ॲलोवेरा हा क्रश करूनच टाकायचा आहे. मिक्सरला वाटून घ्यायचा नाही किंवा त्याच्या गिठळ्याही डायरेक्ट ॲड करायच्या नाहीत. चांगला त्याचा जो गर आहे, जो जेल आहे तोच फक्त ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ॲलोवेरा कट करून त्यातला सगळा जेल यूज करणार आहे. तर तुम्हीही अशाच प्रकारे यूज करा. आता इथे सगळं जेल काढून घेतलं आहे आणि चांगलं मिक्सही करून झालेलं आहे. अजिबात गाठी किंवा गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत. तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हेअर मास्क इथे आपला तयार झालेला आहे. आता अजून जास्त प्रोटीन्स आपल्या केसांना भेटावेत त्यासाठी अजून एक इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे. हेअर वॉश केल्यानंतर हेअर आपले ड्राय होतात आणि थोडेसे कर्लीही होतात. त्यामुळे हेअर स्ट्रेट राहण्यासाठी आणि ड्रायनेस रिमूव्ह होण्यासाठी इथे मी अंडरचं जे व्हाईट
असतं ते यूज करणार आहेत. येल्लो बल्ब जे असतं ते यूज करणार नाही आहे, फक्त व्हाईटच यूज करायचं आहे. येल्लो यूज केलं तर केसांचा जास्त स्मेल येतो, त्यामुळे येल्लो अजिबात यूज करायचं नाही. व्हाईट जे आहे तेच यूज करायचं. तर इथे मी 2 अंडे यूज केलेले आहेत, जेणेकरून जास्त प्रोटीन भेटेल आणि आमच्या दोघींच्या केसांनाही व्यवस्थित पुरेल. त्यामुळे इथे 2 अंडे यूज केलेले आहेत. अंडं यूज केल्यानंतर हेअर्सला चांगलं प्रोटीन भेटतं आणि सोबतच सिल्कीही होतात आणि स्ट्रेट होतात आपले केस. सो अंडं टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर हे असंच पेस्ट किंवा हे मास्क असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांमध्ये छान मिक्स होतात, मुरतात आणि अप्लाय केल्यानंतर याचा बेनिफिट आपल्याला आपल्या हेअर्सवर चांगला दिसतो. इथे चांगले मिक्स करून झालं आणि हे रात्रभर असंच ठेवून देणार आहोत आपण आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला केसांवर ते अप्लाय करायचं आहे. हे मास्क अप्लाय करताना एक एक बट घेऊन प्रत्येक केसांना आपल्या स्काल्पला लावायचं आहे, जेणेकरून स्काल्पमधली सर्व एक्स्ट्रा डस्ट असतो तोही निघून जातो आणि प्रत्येक केसाला हे मास्क लावल्यानंतर प्रत्येक केसाला त्याचा चांगला बेनिफिट होतो. तर मग मी इथे अप्लाय करून देत आहे. आता आधीच्या व्हिडिओमध्ये फक्त हेअर मास्क कसा तयार करायचा हे तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, तर आता मी इथे अप्लाय करून झाल्यानंतरचा रिझल्टही तुमच्यासोबत शेअर करत आहे. छान असा ब्राऊन केसांना कलर येतो. केमिकल फ्री प्रोडक्ट आपण इथे यूज करणार आहोत. बाहेरचे जे प्रोडक्ट असतात 1 तास यूज करा आणि हेअर कलर करा किंवा 5 मिनिट 10 मिनिट हेअर मास्क लावा आणि वॉश केल्यानंतर लगेच हेअर कलर झालेला असतो. असे जे काही प्रोडक्ट असतात ते सर्व काही केमिकलनी बनलेले असतात. त्यामुळे ते न यूज करता हे घरच्या घरी कलर येणारा किंवा शायनी होणारा हेअर मास्क आपण इथे तयार केलेला आहे. ही मेहंदी यूज करून याचा कलर केसांना ब्राऊन येतो. जर तुम्हाला थोडंसं बर्गंडी कलर किंवा डार्क ब्राऊन कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये चहापत्तीचं पाणी तेही ॲड करून तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता. त्याने डार्क बर्गंडी असा कलर येतो. तर ते पाणी तयार करण्यासाठी सर्वात आधी पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे चहापत्ती घ्यायची, चांगली उकळून झाल्यानंतर गार करून घ्यायचं ते पाणी आणि गार झालेलं पाणी तेच ॲड करायचं आहे या मेहंदी पावडरमध्ये आणि मेहंदीचा कलर मग तुम्हाला ब्राऊन, डार्क ब्राऊन बर्गंडी असा भेटतो. तर हेअर वॉश केल्यानंतरचा हा आहे रिझल्ट. एकदम छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. चला बाय.